नमस्कार, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स युअर वेलनेस पार्टनर. आमच्या यूट्यूब चॅनलवरती मी पूजा कुलकर्णी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चहा म्हणलं की खूप जणांना मनातून बरं वाटलं असेल किंवा ताजतवानं वाटलं असेल, फ्रेश वाटलं असेल आणि एक कप पटकन घेऊन यावा असं नक्की वाटलं असेल, बरोबर? कारण हाच चहा आपल्या भारत देशाच्या संपूर्ण लोकसंख्येतल्या 64% लोकांचा आवडतं पेय आहे. अर्थातच तेवढी डिमांडही त्या चहाला आहे. कोणी 2 कप घेतं, कोणी 4 कप घेतं, कोणाचे त्याहीपेक्षा जास्त कप होतात. पण मित्रांनो, या चहाचे अनेक दुष्परिणाम देखील आपल्या शरीरावर होत असतात आणि मला वाटतं आतापर्यंत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. कदाचित तुमच्यापैकी कोणीतरी चहा कमी देखील केला असेल किंवा चहाला हेल्दी पर्याय सुचवला असेल. येस, हेल्दी पर्याय म्हणजेच ग्रीन टी. हा ग्रीन टी चहाला एक उत्तम आणि हेल्दी असा पर्याय समजला जातो. पण या ग्रीन टी मध्ये नक्की काय आहे किंवा कुठले घटक आहेत जे याला हेल्दी बनवतात किंवा वेट लॉस साठी अथवा फॅट लॉस साठी सुद्धा या ग्रीन टीला एक उत्तम ऑप्शन समजलं जातं. मग ते का, तेच आपण या आजच्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. तेव्हा या ग्रीन टी बद्दल आपण माहिती बघूयात. तर हा ग्रीन टी म्हणजे एक अत्यंत हेल्दी असा पेय प्रकार आहे आणि या ग्रीन टी मधल्या फ्लेवोनॉइड्स कंपाऊंडमुळे ह्या ग्रीन टीला एक अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. तर या ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचं एक फ्लेवोनॉइड कंपाऊंड आहे जे अत्यंत उपयुक्त असं अँटीऑक्सिडंट कंपाऊंड आहे. अर्थात अँटीऑक्सिडंट म्हटलं तर त्याचा उपयोग हा आपल्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशनसाठी होतो. म्हणजेच जे अनावश्यक टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये तयार झालेले असतात तर ते टॉक्झिन्स आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी या अँटीऑक्सिडंट कंपाऊंड्सचा फायदा होतो. म्हणूनच ग्रीन टी आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करून जे अननेसेसरी स्ट्रेसर्स आपल्या शरीरामध्ये असतात ते बाहेर काढून टाकतात. त्याचबरोबर ह्याच पॉलिफेनॉल किंवा फ्लेवोनॉइड्स कंपाऊंड्समुळे ग्रीन टी इफेक्टिव्ह मीडियम ठरतं फॉर इम्प्रूव्हिंग मेटाबॉलिझम, म्हणजे आपली चयापचयन क्रिया सुधारण्यासाठी किंवा जी मेटाबॉलिक रेट आहे आपल्या शरीराचा तो अजून चांगला करण्यासाठी सुद्धा या ग्रीन टीचा इफेक्ट हा नक्की होतो. अनेक सायंटिफिक स्टडीज या ग्रीन टीवर आतापर्यंत झालेले आहेत आणि ह्या सगळ्या स्टडीजनी ह्या आपल्या जे सेइंग आहे की ग्रीन टी जे वेट लॉस किंवा फॅट लॉस साठी उपयुक्त ठरतं त्याला नक्कीच दुजोरा दिलेला आहे. आणि म्हणूनच रादर सगळ्या वेट वॉचर्स मध्ये किंवा ज्यांना वजन किंवा चरबी कमी करायची आहे अशा सगळ्या लोकांमध्ये हा ग्रीन टी एक प्रचलित असं ऑप्शन आहे जे की चहाला किंवा कॉफीला रिप्लेस करू शकतं. पण हा झाला ग्रीन टी मधल्या उपयुक्त घटकांबद्दल. पण हा ग्रीन टी जो आहे तो नक्की कसा घ्यायचा हा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनात असतो. तर मुख्यतः जसा आपला नॉर्मल चहा असतो किंवा जशी आपली नॉर्मल चहाची पत्ती असते तसंच ह्या ग्रीन टीची पावडर आपल्याला मिळते. कॅमेलिया सिनेन्सिस ह्या झाडापासून बनवलेला हा ग्रीन टी त्यावर विविध प्रक्रिया करून किंवा त्याच्यावर ऑक्सिडेशन करून नंतर ड्राय करून त्याची पावडर बनवली जाते. मुख्यतः आपल्या बाजारामध्ये बघितलं तर 2 प्रकारचे ग्रीन टी आपल्याला मिळतात. एक म्हणजे जो पावडर स्वरूपात असतो, म्हणजे तुम्हाला बाजारामध्ये त्याची पावडर जशी आपली नॉर्मल चहाची पावडर मिळते तशी ग्रीन टीची पावडर मिळते जी पाण्यात घालून उकळून त्याचा आपण ग्रीन टी बनवू शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याचे सॅशेज, रेडीमेड सॅशेज मिळतात जे आपण उकळत्या किंवा गरम पाण्यामध्ये डिप करून आपण त्याचा चहा बनवू शकतो. मला विचाराल तर ह्या 2 प्रकारांपैकी कुठला प्रकार चांगला
अर्थात ज्या वेळेला ऑप्शन नसतो आपल्याला की आपण उकळू शकत नाही, तर अशा वेळेला डिप करून जो ग्रीन टी मिळतो तो ऑप्शन आपल्याला नक्कीच इझी आणि पोर्टेबल आहे असं मी म्हणू शकेन. पण जिथे जिथे आपल्याला ऑप्शन आहे तिथे तिथे उकळून घेतलेला जो ग्रीन टी आहे तो जास्त चांगला आणि इफेक्टिव्ह असतो. पण उकळताना एक काळजी मात्र घ्यायची आहे, जी ग्रीन टी बाबतीत महत्वाची काळजी आहे. कारण बरेच लोक काय करतात, नॉर्मल चहासारखा हा ग्रीन टी बनवतात. म्हणजे पाणी उकळून त्याच्यात चहा पावडर घालून त्याला भरपूर वेळ उकळायचा, जोपर्यंत तो चहासारखा रंग त्याला येत नाही, आणि मग गाळून तो ग्रीन टी घेतला जातो. पण ग्रीन टीला जास्त तुम्ही उकळवलं तर त्यातले हे फ्लेवोनॉइड कंपाऊंड्स किंवा पॉलिफिनॉल कंपाऊंड्स हे त्या ग्रीन टी मधून किंवा त्या पावडर मधून नाहीसे होतात, किंवा त्याचा जो उपयुक्तपणा आहे तोच आपल्याला मिळत नाही, आणि फक्त कडवट चव मात्र आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडून जातं. म्हणूनच ग्रीन टी जेव्हा आपण उकळून घेतो त्यावेळेला तो कसा करायचा, तर पहिल्यांदा तुम्ही पाणी उकळून घ्या किंवा गरम करून घ्या, मग गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे ग्रीन टी पावडर तुम्ही घालू शकता, आणि मग त्या भांड्यावर तुम्ही झाकण ठेवा, जेणेकरून त्या वाफेमध्ये त्या ग्रीन टी मधला अर्क त्या पाण्यात उतरेल. ग्रीन टी घालून पाणी कधीही उकळायचं नाही. आणि जेव्हा तो अर्क उतरल्यानंतर साधारण एक अर्धा ते पाऊण मिनिटानंतर किंवा 1 मिनिटानंतर तुम्ही तो गाळून ग्रीन टी घेऊ शकता. ह्या दोन्ही प्रकारे तुम्ही जर बघितलं तर ग्रीन टीची चव सुद्धा तुम्हाला वेगळी लागेल. आपल्याकडे भरपूर ब्रँड्स आहेत, इंडियन ब्रँड्स आहेत किंवा काही बाहेरचे ब्रँड्स आहेत, ज्यांचे आपल्याला ग्रीन टी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला जो ब्रँड सुटेबल आहे, जो तुमच्या बजेटमध्ये आहे, तो तुम्ही घेऊ शकता. पण एक डिप किंवा उकळलेला ह्यामधला पर्याय जर निवडायचा असेल तर नक्कीच उकळायचा जो ग्रीन टी असतो, जो पावडर मध्ये तुम्हाला मोठं पॅकेट मिळतं, तो तुम्ही नक्की चूज करा. राईट. सो हे झालं ग्रीन टी कसा घ्यावा किंवा कोणता घ्यावा या बाबतीमध्ये. पण किती कप घ्यावा, जनरली जर कोणाला म्हटलं की तुम्ही ग्रीन टी घेता का, तर त्यांचं उत्तर असं, हो हो मी ग्रीन टी घेतो. मग किती वेळेला? एकदा होतो दिवसभरातून, पण ग्रीन टी होतो माझा एकदा. पण मित्रांनो, 1 कप ग्रीन टीचा आपल्याला त्याचे इफेक्ट देण्यासाठी पुरेसा नाही आहे. कारण त्यामधून मिळणारे जे फ्लेवोनॉइड कंपाऊंड्स आहेत त्याचा डिझायर्ड इफेक्ट जर आपल्याला हवा असेल तर तेवढं पर्सेंटेज त्याचं आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं असतं. म्हणून मिनिमम 3 कप तरी दिवसभरातून तुम्ही ग्रीन टी घेतला, 3 कप किंवा 4 कप झाला तरी हरकत नाही, पण 3 ते 4 कप ग्रीन टी जर घेतला तर त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरामध्ये मेटाबॉलिक रेट किंवा मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी होऊ शकतो, किंवा फॅट बर्निंग प्रोसेस इनिशिएट करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. आणि अर्थातच ज्यांना जसे आवडत असेल, जो ब्रँड आवडत असेल, ज्या प्रकारचा ग्रीन टी आवडत असेल, तुम्ही तो सिलेक्ट करू शकता. पण 1 कप इनफ नाहीये, 3 कप मिनिमम, 3 ते 4 कप दिवसभरामध्ये तुम्ही घेऊ शकता. मग तो कधी घ्यावा असं जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर जनरली आम्ही सांगतो की उपाशीपोटी सुरुवात जर तुम्ही ग्रीन टीने केली तर ते अतिउत्तम. कारण त्यामुळे तुमच्या दिवसभराची सुरुवात ही एक छान चांगल्या हेल्दी ड्रिंकने होऊन तुमचं मेटाबॉलिझम बूस्टिंग व्हायला मदत होते. आणि जितकं लवकर तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होईल तितकं जास्त कॅलरी कन्झम्पशन किंवा कॅलरी डिडक्शन हे आपल्या शरीरामध्ये, कॅलरी बर्निंग हे जास्त चांगलं होतं. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही एम्प्टी स्टमक घेतला तरी चालेल, किंवा तुम्ही नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर काही गॅपने किंवा 2 जेवणांच्या मध्ये जरी घेतलात दिवसभरातनं तरी हरकत नाही. पण 3 ते 4 कप तुम्ही इक्वली डिवाइड करून घ्या. एकाच वेळेला 2 कप किंवा 3 कप हे शक्यतो टाळावे. इवन बरेच जण रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी घेतात.
पण ती वेळ ग्रीन टी साठी योग्य नाही आहे. तर शक्यतो ज्यांना झोपेचा त्रास आहे किंवा झोप लवकर लागत नाही अशांनी तर रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी टाळावा, कारण त्यामुळे आपल्याला झोप लवकर येत नाही आणि झोपेचा त्रास जर झाला तर ऍसिडिटीचा त्रास सुद्धा होऊ शकतो. इवन ज्यांना ऍसिडिटीचा फ्रिक्वेंटली त्रास होतो आहे किंवा ज्यांची प्रकृतीच तशी आहे की कुठल्याही पदार्थाने पटकन ऍसिडिटी होते, तर त्यांना सुद्धा ग्रीन टी मुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो किंवा जो ऑलरेडी त्रास आहे तो बळावू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी 1 कप किंवा 2 कप पर्यंत तुमचं कन्झम्पशन लिमिटेड ठेवा. तुमच्या शरीर प्रकृतीनुसार किंवा तुम्ही अंदाज घ्या तुम्हाला कितपत त्रास होतोय, त्यानुसार तुम्ही कप वाढवू शकता. अदरवाईज 1 ते 2 कप पर्यंत तुम्ही जरी रेस्ट्रिक्ट ठेवलं तरी हरकत नाही. पण हे सगळे जे ग्रीन टीचे इफेक्ट्स आहेत जे आतापर्यंत आपण म्हटले ते वेट लॉस किंवा फॅट लॉस या संदर्भात आपण बोललो. पण हा जो ग्रीन टी आहे तो फक्त वेट आणि फॅट यासाठीच उपयोगी नाहीये, तर त्यामध्ये अजून अनेक उपयुक्त पोषक तत्व आहेत आणि म्हणूनच रादर त्याला इतकं महत्व आहे आणि बऱ्याच ग्रुप्समध्ये किंवा तुमच्या सगळ्यांमध्ये तो बराच चर्चेला गेलेला असा ग्रीन टी आहे. तर इतर असे पर्याय कुठले किंवा इतर असे हेल्थ बेनिफिट्स कुठले ग्रीन टीचे जे आपल्याला फायदेशीर आहेत, तर म्हणजे सगळ्यात पहिला इफेक्ट जो आपण डिस्कस केला तो अँटीऑक्सिडंट म्हणून. तर हे अँटीऑक्सिडंट्स जे असतात ते आपल्या शरीरातले स्ट्रेसर्स बाहेर काढतात, त्यामुळे बॉडी क्लिन्झिंगचं काम हे अँटीऑक्सिडंट्स करतात. तर हा एक बेनिफिट तर आहेच. त्याचबरोबर त्यामध्ये बी विटॅमिन्स किंवा मॅग्नेशियम असेल किंवा फोलेट असेल यासारखी पोषक तत्व सुद्धा या ग्रीन टी मधून आपल्याला मिळतात. त्यामुळे एक व्हेरी लो कॅलरी येट व्हेरी हाय इन न्यूट्रिशन, म्हणजे कमी कॅलरीमध्ये ओतप्रोत पोषक तत्वांनी भरलेलं असं हे पेय समजलं जातं. इवन ग्रीन टी मधल्या फ्लेवनॉइड्स किंवा पॉलिफिनॉल कंपाऊंड्समध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज सुद्धा काही अभ्यासाद्वारे दर्शवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे विविध प्रकारचे जे कॅन्सर्स असतात त्यांच्यापासून प्रिव्हेन्शनसाठी देखील ह्या ग्रीन टी मधल्या अँटीऑक्सिडंट्सचा खूप फायदा होतो. एकंदर आपल्या बॉडीचं क्लिन्झिंग झाल्यामुळे हे जे अननेसेसरी स्ट्रेसर्स असतात जे कॅन्सर प्रॉपर्टीजकडे झुकतात किंवा अननेसेसरी जे कार्सिनोजेनिक कंपाऊंड्स असतात त्यामुळे जो शरीरावर इफेक्ट होतो तो देखील किंवा त्यावर देखील ह्या ग्रीन टीचा परिणाम हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं बऱ्याच स्टडीजमधून फाउंड झालेलं आहे किंवा बऱ्याच स्टडीजमधून दर्शवलं गेलेलं आहे. त्यामुळे फक्त वेट लॉस फॅट लॉस नाही तर तुमचा अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असतील किंवा डायबिटीस मॅनेजमेंट असेल किंवा कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट असेल ह्यासारख्या असंख्य लाईफस्टाईल डिसऑर्डर्सवर हा ग्रीन टी खूप उपयुक्त उपाय ठरतो. आणि म्हणूनच एक आहार तज्ज्ञ म्हणून ग्रीन टी हा एक हेल्दी पेय आहे असं मी नक्कीच आश्वासनाने सांगू शकते. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या डेली रुटीनमध्ये चहाला पर्याय म्हणून, कारण मला माहिती आहे चहा बंद करणं हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप अवघड गोष्ट असते, पण मग तो बंद न करता त्यालाच आपण जर हेल्दी ऑप्शनने रिप्लेस केलं तर आपली हेल्थ पण मेंटेन राहील, आपलं वेट लॉसचं टार्गेट पण मेंटेन राहील आणि त्याचबरोबर बाकी इतरही हेल्थ बेनिफिट्स या ग्रीन टी मधून आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं की इज ग्रीन टी गुड फॉर वेट लॉस, आन्सर इज येस. सो मी तर माझा ग्रीन टी घेतेय, तुम्ही पण तुमचा घ्या. थँक्यू. एन्जॉय.